तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओ स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अस्सल कोकणचा मालवणी महोत्सव चारकोप या ठिकाणी. आणि ह्या सालाबादप्रमाणे यंदाही त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आमच्या लाडक्या शुद्धा गोळेकर काकी यांच्यातर्फे. आणि सगळ्यात प्रथम इथे सुरुवात होते ती म्हणजे पालखीचं फेरे घेतले जातो. पूर्ण जिथे आपला मैदानात ज्या भरवलेलं असतं त्या पालखीचा पूर्ण फेरा घेतला जातो. तर मी तुम्हाला पूर्ण मैदानाचा फेरा घेतला नाही दाखवला, पालखी जेव्हा निघते तेवढा भाग मी तुम्हाला दाखवेन. आणि मित्रांनो, आज आहे लावणीचा कार्यक्रम, मराठमोळी अस्सल लावणी. तसं मित्रांनो, आता पण ती लाईव्ह पाहू आणि कार्यक्रम चालू होईपर्यंत मी तुम्हाला आतमध्ये जे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत, ते आपले कोकणी मालवणी स्टॉल्स लागलेले आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, जुळून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. म्हणजे खर तर एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा वाटतं, आवडली का लावणीबद्दल विचारतोय. आणि म्हणजे खरं की अशी लावणी होती पाहिली कोणी प्रेमात पडणार. आणि तसं पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा लावणी चालू होते तेव्हा लावणी होती पाहिली की साहजिकच आपल्या मोठी शब्द येतात, जपून जपून चाल, जरा जपून जपून चाल ग. ही लावणी होते पण पाहिली की आपल्या मोठी शब्द येतात, जपून जपून चाल, जरा जपून जपून चाल ग. वळून वळून पाहती लोक हे चावून चालेल. अंजिरी ग साडी तिची, अंजिरी ग साडी तिची, पिवळा त्याला काठ ग. देही तुझ्या मस्ती कशी भरली काठ काठ ग. केतकीचा रंग तुझा, केतकीचा रंग तुझा, गोरा गोरा पान ग. तुला पाहून धुंद झालं या चारकोपचं रान ग. जपून जपून चाल, जरा जपून जपून चाल ग. वळून वळून पाहती लोक हे चावून चालेल. अशी 16 टेकडी जिने आपल्या अदाकारीनं मुंबई, महाराष्ट्र, भारतच नव्हे तर 7 समुद्रापलीकडे त्या लावणीची लोककला पोहोचवली. अनेक परदेशवाल्यांच्या नावावरती आहेत. अक्षय कुमारचा गब्बर हा चित्रपट जर आपण पाहिला असेल तर या चित्रपटाची सुरुवात जिच्या लावणीला झाली आहे. येते आपला जोरदार वनस्फोर्ची राणी देवयानी.
आता कशाला करता तू इतके घाई आणि खर्च करणं पगार नोकर नाही माझ्या पाठीची मोडाली पाठीची मोडाली कमाल अगं भीजना कमाल मोडाली कमाल अगं भीजना कमाल फार भारी कमाल भूदा कमाल फार भारी कमाल भूदा कमाल भूदा कमाल अगं भीजना कमाल भूदा कमाल अगं भीजना अंग भिजलं हो द्या अंग भिजलं हो द्या धमाल अंग भिजलं धमाल 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 हो द्या अंग भिजलं जरा जोरदार आवाजात मंडळी वन्स मोर माझ्या पाठीची मोडाली पाठीची मोडाली पाठीची मोडाली मोडाली कमाल अगं भीजना कमाल मोडाली कमाल अगं भीजना कमाल फार भारी धमाल भूता धमाल फार भारी धमाल भूता धमाल भूता धमाल अगं भीजना कमाल भूता धमाल अगं भीजना कमाल भूता अंग भिजलं अंग भिजलं जातायत काय
उद्या धमाल अंग भिजलं घमाल उद्या धमाल अंग धमाल अंग भिजलं घमाल उद्या धमाल अंग भिजलं घमाल सोल्जर आणि देव यानी काय सॉलिड ऑफर होती बाय वन गेट टू फ्री जरा जोरात आहे आपल्यालाच कलावंदन करता उद्यात मंडळी आणि खर तर आज तसं पाहायला गेलं तर आज आम्हा पुरुषांपेक्षा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्त्री शक्तीचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे एकदा जोरात होता त्या स्त्री शक्ती करता मंडळी जोरदार आणि खरं तर जसं मी म्हटलं की यानंतरची कलावंत जी आपल्यासमोर आली होती हर्षराव रेल्वेमध्ये कामाला आणि मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या तमाम महिला शक्तीमध्ये बऱ्याच जणी नोकरी करतात किती जणी नोकरी करतात हात वरती करा जरा प्लीज जॉब किती जणी करतात त्या म्हणजे जवळजवळ 80% स्त्रिया या ठिकाणी ज्या आल्या त्या नोकरी करतात रिटायर्ड आणि खरं तर ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांना तर लाख सलाम आहेत त्या 24 तासाची नोकरी करतात आणि यानंतरचं गाणं याला हा संपूर्ण कार्यक्रम खास तुमच्याकडे समर्पित आहे आम्हा कलावंतांकडून कारण इतकंच आहे की तुम्ही जे कष्ट करता त्याला तोड नाहीये आणि खास तुमच्याकडे ही कविता आवडली तर जरूर टाळायची दाद द्या एक मिनिट लक्षात नाही का फक्त तुमच्यासाठी आहे 7:35 मिळावी म्हणून 5:35 ला उठवणाऱ्या बायका 7:35 मिळावी म्हणून 5:35 ला उठवणाऱ्या बायका योगा मॉर्निंग वॉकला फाटा देत वाजणाऱ्या अलार्मचा कान पिळत झटकन उठतात पटापट सगळं आवरतात दोनों उंगली ऐसे करो नवऱ्याचा डबा मुलांचं दप्तर सगळं आवरून सुसाट निघतात मिळेल ती बस मिळेल ती रिक्षा म्हणून स्टेशन गाठतात हा प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म चढतात उतरतात ठोकून देतात ढकलतात भुकलतात चौथे सीट मिळवतात आज जरा पुन्हा मला उशीरच शेजारीच्या काळात कुजबुजतात स्माइल 7:35 मिळेल म्हणून 5:35 ला उठवणार या बाईका मग गाडी थोडासा वेग देते कोणी पोथ्या काढतं कोणी पुस्तक काढतं कोणी मोबाईल मध्ये लोक खूप असतात गुड मॉर्निंगचे मेसेजेस अॅनिव्हर्सरी बर्थडे शुभेच्छांची देवाणघेवाण आनंदाची देवाणघेवाण कितीही ताण असला तरी सतत आपण आनंदात आहोत असं भासवणाऱ्या या बायका 7:35 मिळेल म्हणून 5:35 ला उठवणाऱ्या बायका कुठल्या तरी स्टेशनवर गाडी जरा मोकळी होते आणि जोजवणाऱ्या डब्यामध्ये शेजारी एखाद्यावर माल टाकून छानपैकी झोप घेतात एक 10 मिनिटाची नॅप आणि त्याच नॅप मध्ये सगळी स्वप्न पाहून घेतात आणि मग त्या स्वप्नाला ब्रेक लागतो त्यांचा स्टेशन आल्यानंतर पुन्हा हरवतात त्या गर्दीत स्टेशन आल्यानंतर पुन्हा हरवतात त्या गर्दीत आपल्या स्वप्नातील पंखाला बळ देण्याकरता 7:35 मिळवण्यासाठी 5:35 ला उठवणाऱ्या या बायका
जरा जोराडामध्ये डावत इच्छा आहे की नाही त्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थानं आपण सारेजण उपस्थित आहोत या मालवणच्या कोकणी महोत्सवामध्ये. खऱ्या अर्थानं चारकोपमधील हा सालाप्रमाणे यंदाही प्रसिद्ध असलेला चारकोपचा हा आगळा वेगळा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आज या ठिकाणी आपला आनंद द्विगुणित करण्याकरता, आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता, आपल्या सर्वांचं मानाचं स्थान, अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे रश्मीवहिनी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट, एकदा जोराळा या गोष्टी करता होतात मंडळी. आणि खरं पाहायला गेलं तर या निमित्तानं मी इतकंच म्हणेन की आज या उत्सवाच्या निमित्तानं, या जत्रेच्या निमित्तानं या जत्रेच्या निमित्तानं खुलून आलं ते रात्रीचे रंग. या जत्रेच्या निमित्तानं खुलून आलं ते रात्रीचे रंग. तुम्हा साडीचा खेळ मांडीला रसिका आम्ही नटरंग. कधी कव कोट कसा जीव झालं येड पिसा त्याचा काय बरोबर फुलं घाईन रात्री ती माझी तुमच्या जोडीत आले गिरतीच्या या रंगीरायाचे फुल विधाले ताई सोडात तरी काळी नाही बर भेटवते मला जाऊ दे ना घरी आता वाजले की बारा, आता वाजले की बारा, जाऊ दे ना आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी आता वाजले की बारा. हे काय करता बाबा बिरता सदा करता दाजी हिला बेटा की हेटा बाजारे नवाची विजय आता बाराची झाली निघाली. तिला जाऊ दे ना घरी, आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी आता वाजले की बारा. जी जी जी
मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना वन्समोरचा आवाज करणारा आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात अतिशय लाडका गायक जो साता समुद्रा पलीकडे पोहोचलेला आहे. जरा जोडा डाळ्या, जोरदार म्हटलंय मी. आणि नाव कसं अजून जोरदार येणार आहे आपला सर्वांचा लाडका गायक अवधूतजी गुप्ते या ठिकाणी उपस्थित झाला. जोरदार स्वागत करूया. म्हणून स्वागत सर आपल्या आनंद सोहळ्यामध्ये. आणि वन्स मोर
वाढ पदर जागी ठरवून माणसाच्या ओढीत मी तर मित्रांनो अवधूत गुप्तेंचं आगमन झालेलं आहे इकडे इतर राज्यात बसलेले आहे गाणं संपलं. मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या ना घरी अहो जाऊ द्या ना घरी आता बाळाची गाडी निघाली तिला जाऊ दे ना घरी आता वाजले की बरं मला जाऊ द्या ना घरी बारा जोरदार लावणी केली लावणी तारखा शाहू सिरवलाणी आणखीन एकदा जोरदार डाळा झालं या रंगमंचावर अतुलजी कुलकर्णींचा गुन्हा साकारला राजेश शिर्के करता एकदा जोरदार डाळा होतात मंडळी आणि तुमच्या टाळ्या शिट्ट्याने वन्समोर न सुखावून गेली लावणी म्हणते कशी चाल माझी गिर्रेबाज नखरा माझा कुर्रेबाज ही लावणी म्हणते चाल माझी गिर्रेबाज नखरा माझा कुर्रेबाज डोळ्यामध्ये माझ्या भुलावणी हो इश्काचा बाण मी इश्काचा बाण मी शृंगाराचा प्राण मी लावण्याची खाण मी लावणी हो जराशी पिंगली ओ छान वाकली आहे मी अवघड झाडाची बोय मी लाडाची बोय मी लाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली ओ छान वागली जराशी पिकली ना छान वागली आहे मी अवघड झाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची गावची पोरं टवाळ खरं ही गावची पोरं टवाळ खरं मारून खडा लावत्या सोर पैज लावत्या पाडायची पैज लावत्या पाडायची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची कशी कैरी लैर सणवा कशी कैरी लैर सणवा पागीला लागलाय मधाच पोळा आताच कशाला तोडायची आताच कशाला तोडायची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली छान वागली जराशी पिकली ना छान वागली आहे मी अवघड झाडाची बाई मी लाडाची
लाडाची बाई लाडाची 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 बाई मी लाडाची 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 बाई मी लाडाची बाई मी लाडाची कशी मी काढायची कशी मी काढायची बाई मी लाडाची लाडाची कैरी लाडाची बाई मी लाडाची लाडाची कैरी लाडाची पिकले ना झाड वाकले आहे मी उघडी अरे होऊ दे म्हणजे खर तर हा तमाशा ही लावणी रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवली ती मराठी सिनेमाला आणि मराठी सिनेमाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एक नाव सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. हे नाव म्हणजे स्वतःच्या लागोपाठ 9 चित्रपट सिल्वर जुबली करून आपलं त्याद्वारे महाराष्ट्राचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अजरामर केलं. आणि हा कलावंत होता त्या बात शाहीर दादा कोंडके. आणि दादाचं नाव ऐकल्यानंतर या ठिकाणी एकही टाळी वाजू नये का? दादांसाठी किती यायला पाहिजे? कायम हाफपॅन्ट मध्ये वावरणाऱ्या कायम हाफपॅन्ट मध्ये वावरणाऱ्या पण हाऊसफुल अभिनय करणाऱ्या दादांना आम्हा सर्व कलावंतांची ही स्वर्णात सुमनांजली. जातो मला
अगो हिल हिल हिला तुझे कपाळी लाडीला 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 तुला मला सांगून ठेवताय मी साहेबाला लाईनीत घेशाल का तुमची किरत मोठी मनाच नाही दिलदार तुमची किरत मोठी अहो तुमच्यासाठी आले सोडून मी घरदार अहो तुमच्यासाठी बदलत देखील तुम्हाला आणि काय लागेल सांगा तुम्हाला शोभल का बायको केली वाली सांगा तुम्हाला शोभल का बायको केली वाली सांगा तुम्हाला शोभल का बायको केली वाली सांगा तुम्हाला शोभल समर्थे पण तुझ्या तोंडाला तोंड बदल बघून दुश्मन तर वर ढगाला लागली आवाज येऊ दे आवाज 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 अरे तुमच्या तरी ते मजा करा रामाच्या पाण्यात गार गार वारा अंगाला फिरते तुझ्या वाचून जीव ढगाला लागली ढगाला अरे होऊ द्या घरचे जाता रे अरे आवाज हाय Thank you.
ढगाला लागली कळ पाणी घेऊन वर ढगाला लागली कळ पाणी घेऊन वर ढगाला लागली कळ पाणी एकर जोडा ना संदेश कांबळे आणि भक्ती कांबळे यांच्याकडे होतात एक नंबर विनंती आहे माझ्या उजव्या बाजूला जितके रसिक प्रेक्षक उभे आहेत डाव्या बाजूला या ठिकाणी यायचे आपली बसण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय कारण हा येण्या जाण्याचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे विनंती आहे आपल्या सर्वांना कृपया आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे धन्यवाद मंडळी खरं तर हाय दादा कोणते म्हणजे जोरची संवाद डबल मिनिंगचे संवाद असं ज्यांना वाटतं त्यांना दादा कधी कळलेच नाही खरं तर अतिशय सुंदर असा अभिनेता अतिशय सुंदर असे लेखक म्हणजे दादा आणि दादाने आपले 9 चित्रपट सिल्वर जुबली केले खरे पण तसं पाहायला गेलं तर दादांचं आणखीन एक वैशिष्ट्य नंतर साहेबांचं झाल्यावरती तिथे साहेबांचं झाल्यावर. हाय. कारण आपल्या सर्वांच्या लाडके दादा अरे आवाज येऊ दे शिवसेनेसाठी तुमच्यासाठीच आहे. सैनिक येऊ दे होते. आवाज. फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आणि म्हणून दादांच्या आवाज. लेखनाचा सादर करतोय अर्थातच बस 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 थंडी जास्त आहे ना मला बी एक चानस हवा आता चांगला करायला मला बी एक चान्स हवा आवाज येऊ दे आवाज गोयडा गुलाबी कशाला करता मोठा घोळू नका माझ्या पुरला गोयडा गुलाबी कशाला करता मोठा घोळू नका माझ्या पुरला बळ बळ ते नको दे धरता घोळा रानाचं जगून नको मागे वा. बळ बळ मागे आहे ना. नको दे धरता घोळा रानाचं जगून काय झालं मागायला आहे ना आकाश शिखराने देवाचं पुकारण नागोचं फिरणं एवढं कसं काय पुढे आलात मगाशी बरोबर गेलो मगाशी बरोबर गेलो जरी सरकून बसा तुम्ही सरकून हात चोळीत चालत कुठं जरी सरकून बसा हात चोळीत चालत कुठं गाणं बोलवणार इथे बोलू गाण्या वाजणं बोलवणाऱ्याला आपण पण नाचूया सगळे बोलू आता याच्यानंतर बोलू एक गाणं माझ्या मुळीच नव्हतं रे कान्हा 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 माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले ये, ओरा, ओरा. तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं
तुझ्यासाठी 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 आहे बना गाणं सांगा तरी तुझ्यासाठी आहे बना तुझ्यासाठी मस्त एकदम झकास. तुझ्यासाठी जोडीला संसार मुरली वाजली तो खाना उंचवला मुरली वाजली तो खाना उंचवला तुझ्यासाठी 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 आज वारसा पुढे चालवला पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिने लेवके झेंडा ते बिरुजांनी मिळवलं ते सर्वांनी आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांनी शिवसेना सूर्य माथ्यावर तळपत होता आणि याच सूर्याला माथ्यानीला ग्रहण लागलं आणि ग्रहण लावलं कोणी लावलं हे ग्रहण अरे सूर्याची पिसाळच्या औलादीतली आणि यांची मनोवृत्ती तर काय यांची मन काय म्हणतात ते करता काय डोंगर काय झाडी काय हॉटेल समजा ओके मध्ये आहे अरे मी तर म्हणतो कसली गद्दारी किती लाचारी मागे 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदान हिंदूचा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ते जरा मागे वा कार्यकर्ते सहकार्य करा. नमस्कार मित्रांनो, साहेब वगैरे आले, साहेबांचं शूट वगैरे झालं, त्यांनी देवाचं दर्शन घेतलं, भाषण समारंभ चालू झाला होता, परंतु काही कारणास्तव मला घरी निघावं लागलं कार्यक्रम अर्ध्यात सोडून, कारण घरी मला एक इमर्जन्सी आली, सो मी त्यामुळे निघतोय. पण कार्यक्रम मस्त बऱ्यापैकी छान झाला आणि त्या आजींसाठी माझा सलाम खतरनाक एकदम. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते म्हणाले, पण खूपच छान. आणि त्या ज्या महिला नाचत होत्या किंवा ज्या मजा करत होत्या, हेड्स ऑफ, ग्रँड सल्यूट त्यांच्यासाठी. तर धन्यवाद मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रतिसाद करत राहा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सुखी राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. धन्यवाद, बाय.